श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदारम्भोदरमहन्ति सतां प्रत्युह सम्भवम् तदा आरम्भे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं त्वया। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणामन्तराय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविहारबुद्धे प्रह्लादायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थधाना जयानेन समासनार्थकेना जयांसामुखी सर्वदा नामस्मृति। नमस्कारः ब्रह्मचैतन्यमूर्ते शुकाशान्ति पूर्णवैराग्यशास्त्री वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वरान्ते कविवारिका सारिका मान्यनिशा। नमस्कारः अनन्तापुरी पुण्यभूमि पवित्र जितेनानन्दो ज्ञानदानस्वभावः। जया आचरिता महापुण्यरायि। नमस्कार सद्गुरु धर्मेश्वर कैलासराज शिवचन्द्रमौली मणीन्द्रमाभृगुटीधर कारुण्यसिन्धो भवदुःखहारि सुजनीर शम्भो मदकोटका। मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुजाभं जगन्निधपाणिं मण्डनं मण्डनाथं करुणदुरसिमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयभवनवासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डरीकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिपाठावरती जे प्रवचन चालू आहे त्या प्रवचन श्रवणाकरता उपस्थित सर्वांच्या हृदयाच्या परमात्म्याला वंदना करतो आणि आजच्या
निर्भाव सरोवर. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. कीर्तनामध्ये आपण ते बोल ऐकतो, सारा सार वदविता सद्गुरु राही, मंगल धाम जीवन नरहरी पाय. सार आणि असार यातलं असार बाजूला सारावे आणि सार तेवढं घ्यावं. आपण जीवनात तेच करत असतो. चांगलं काय सार, चांगलं, असार म्हणजे वाईट, त्याज्य. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ झाला. अव्यक्त निराकार नाहीचा आकार, जेथोनी चराचर हरीसी भजे. जे काही आहे ते सगळं हरीच आहे, चराचर हरीसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणून अनंत जन्मोनी पुण्य. अनंत या शब्दाची काय व्याख्या म्हणा, बोध म्हणा, व्युत्पत्ती म्हणा, विस्तार म्हणा, आपण पाहिला 2 दिवसापूर्वी नाही का. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, असा तो. त्याच्या भेटी करता आता बघा पावसात आपल्याला इथून इथे यायचं तेवढी गडबड होते. छत्री काय, रेनकोट काय, तो रेनकोट भिजू नये म्हणून तो ठेवायला प्लास्टिकची पिशवी काय पाहिजे. हे काय म्हणून काल जो विषय आपला चालू होता ना, आपण देह तादात्म्यावरती असतो आणि स्वाभाविक पुढे 1.5 तास बसायचे नाही का. इथे आल्यानंतर 1.5 तास बसायचं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेतच. पण या गोष्टी असताना त्या प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा भरलेला आहे. म्हणजे बघा, मी आता एखादा विचार करत होतो बघा, पाऊस पडतो ना, तर समजा एखादी रस्त्यावर उभी आहे, त्या गाडीलाही तो पाऊस तेवढाच भिजवतो आणि आपण भिजू नये म्हणून जो रेनकोट घालतो त्या रेनकोटलाही पाऊस तेवढाच भिजवतो. दोन्ही परमात्मा स्वरूपच आहे. बरं का, पडणारा पाऊस हे परमात्मा स्वरूप आहे आणि त्याच्यापासून वाचण्याकरता जे काही अंगात घातलंय किंवा छत्री धरली ती सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे. हे जेव्हा आम्हाला पटायला लागेल, कळतं ना आपल्याला, हो बरोबर आहे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, दोन्ही परमात्मा स्वरूपच आहे. कारण हे सगळं चराचर परमात्म्यानं व्याप्त आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीही या जगामध्ये नाही. हे आपण अनेक वेळा ऐकले, पण हे जेव्हा पटायला लागेल आपल्याला तेव्हा आपण थोडे एक दोन पुढे जातो. मग असं पटता 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 आम्हाला परमात्मा आणि ती वस्तू यातला भेद नाहीसा होऊन फक्त शिल्लक जे राहतं ते म्हणजे शुद्ध परमात्मा तत्व राहतं. हे जाणीव स्वरूप आहे. याची जाणीव होते, दिसत नाही. म्हणजे ती नेहमी काय, एखादा गाढव आला आता ऐकले आणि एखादा काय माणूस आला तर दोघे परमात्मा स्वरूप आहेत. म्हणून माणसाला चारा घालतो आपण किंवा घोडा आला काय, त्याला त्या पद्धतीनं जो देह त्यानं धारण केलेला आहे त्या पद्धतीनं ते गरजेचं आहे म्हणून ते दिलं जातं. पण समोर आलेला हा परमात्माच आहे. त्यात आपण नमस्काराबद्दल पाहिलं, जसं मी काल म्हणालो, परवा म्हणालो की नमस्कार हा काही व्यक्तीला नाही, त्याच्या ज्ञानाला आहे. त्याही पेक्षा पुढे जाऊन त्याच्या आतमध्ये जे परम तत्व आहे ना त्याला तो नमस्कार असतो.
आपण काय म्हणतो नेहमी व्यवहारामध्ये, आपलं एखाद्याशी पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर काय करावं, नमस्कार करावा आणि तो नमस्कार करावा. हे जे आहे ना आपल्याकडे, ही जी शिकवण आहे आपल्याकडे, ही पुन्हा त्या तत्वालाच आहे. कारण तो तुझा हरिरूपच आहे. देव जसे त्यानं निर्माण केले तसे त्याला दानव निर्माण भाऊ आहेत ना म्हणे. विद्याने आणि तिची मुलं कश्यप ऋषींपासून हे सगळं. म्हणून त्याच्यापासून हे सगळं जेव्हा निर्माण झालेलं आहे, पण ते निर्माण होत असताना त्याच्यामध्ये भेद पाहिजे ना. सगळेजण जर एकसारखे दिसायला लागले तर ओळखता येईल का आपल्याला? बघा ना, चायनीज व्हिडिओ येतात ना, चायनीज किंवा जॅपनीज चेहरे, कळतं का आपल्याला हा वेगळा आहे तो वेगळा? त्यांना कळतं बरोबर त्या लोकांना. ते लहान मुलं असताना पाहिलं असताना कसं ओळखायचं. तसं ज्याप्रमाणे आसार जे आहे त्या आसाराचं मंथन करून, मंथुनी नवनिता कैसे ज्ञान असतात, त्याचं मंथन करून आम्हाला त्यातलं फक्त काय घ्यायचंय, सार जेवढं आहे तेवढं घ्यायचंय. आणि तुम्ही सगळेजण, आपण सगळ्यांनी व्यवहारामध्ये जे उदाहरण पाहिलेलं आहे की दुधाचं दही लावलं, निर्जन लावलं, त्याला दही केलं, त्याचं मंथन केलं, त्यातनं लोणी काढलं, तर लोणी जास्त दिवस टिकतं का त्या लोण्यावरती प्रक्रिया केलेलं तूप जास्त टिकतं? तूप. त्याला जी धग दिली जाते ना, विस्तवावर ठेवलं जातं, अग्नीवरती ठेवलं जातं, तो संस्कार आहे बरं, त्याच्यावरती केलेला संस्कार आहे. मग परमार्थामध्ये हा अग्नी संस्कार म्हणजे काय? तर गोंदवलेकर महाराज म्हणतात, हा अग्नी संस्कार म्हणजे नाम आहे ना. नामाच्या अग्नीवरती ते तापवलं पाहिजे. शारीरिक तप उच्चते. तपानं काय काय होतं त्यात, हे शारीरिक तपामध्ये हे सांगितलं. नामाच्या अग्नीवरती ते जे काही तत्व जाणून घ्यायचंय, आसारामधून जे आम्ही सार काढलंय, जे आम्हाला दीर्घकाळ टिकावं असं वाटतं, वास्तविक ते आहे दीर्घकाळ टिकणार, पण आम्हाला असं वाटतं ते नामाग्नीवरती तापवून घ्यायला लागतं. कारण नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून संत म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस, हरीशिवाय पर्याय नाही. अव्यक्त निराकार नाहीचे आकार देखोनी चराचर हरीशी बसू. ज्याला कोणताही आकार नाही, जे व्यक्त होऊ शकत नाही किंवा व्यक्त केलं जाऊ शकत नाही, दोन्ही अर्थ अव्यक्त. पण बघा, ज्याला आकार नाही, रूप नाही, म्हणजे जे आपण 5 संवेदना म्हणतो, स्पर्श, रसरूप आणि गंध, यातलं कोणतंही नाही ज्याला, त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे चर आणि अचर हे त्या, म्हणजे व्यवहारामध्ये ज्याला आपण स्थावर आणि जंगम म्हणतो, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, हे ज्याच्यापासून ही मालमत्ता आहे ना आपली. तुम्हाला आम्हाला देह मिळाला, ही आपली मालमत्ता आहे, लक्षात घ्या. बाकी सगळ्या गोष्टी कोणीतरी काढून घेऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी कोणीतरी काढून घेऊ शकतं. हा जो
या जन्मात मिळालेला देह आहे किंवा आपल्या आत्म्यानं ज्याची संगती केलेली आहे तो काढून घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त फार तर फार लोक अवयव काढून घेतात तर का त्याच्यात जात नाही. पण हा देह काढून घेण्याची ताकद किंवा क्षमता ज्यानं ते दिलंय, नीट लक्षात घ्या, ज्यानं तो देह दिलाय फक्त त्याच्या हातात आहे. आणि त्यानं कशा करता दिलाय तर या देहात म्हणजे मानव देहामध्ये फक्त अशी सोय आहे की ज्या देहामध्ये त्याची प्राप्ती करता येते. इतर कोणत्याही देहामध्ये ही सोय नाही. आपण गजेंद्र मोक्षाची कथा ऐकतो किंवा राजा म्हणजे जडभरताची कथा आहे. अशा किती कथा आहे तो नाही, अजून एखाद दुसरी असेल. अशा अजून 10 कथा सांगता येतील आपल्याला की ज्यांना आपले पूर्वजन्म माहिती आहे? नाही सांगता. पूर्वजन्मीची साधना माहिती आहे? नाही सांगता. याचं कारण या जन्मामध्ये केलेली जी साधना आहे ना ती साधना बरोबर येते. असं म्हणतात कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपण ऐकलंय काय काय बरोबर येते. आधीच्या सगळ्याकडे जायला होतं. मग आपली कर्म बरोबर येतात. मग ती दोन्ही प्रकारची असतात, चांगली आणि वाईट. अशी चांगली कर्म एकत्र करत 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 एक दिवस आम्हाला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचे. आणि त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे एकमेव साधन संत सांगतात ते म्हणजे नाम आहे. दुसऱ्या कोणत्याही साधनाने हे शक्य होणार नाही. मग उपासना मार्ग भिन्न असतील बरं का. उपासना मार्गामध्ये गडबड करायची नाही. म्हणजे आम्ही अमुक संप्रदायाचे मग आमचा उपासना मार्ग वेगळा, त्यातही नाम आहेच ना. कारण निर्गुणाची उपासना किती अवघड आहे हे जे करतात त्यांना माहिती. त्यापेक्षा आमचं आपलं नाम बरं सोपं आहे ना, नाही का. ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद काय. म्हणून शंकराचार्य म्हणाले ना बाकी काही करू नका, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपण काय करतो, आपण म्हणजे आपण नाही पण एकूण तर्कवादी, त्यांना पहिला प्रश्न पडतो यानं काय होणार आहे. म्हणून शंकराचार्य सांगितलं बाकी काही नको, मूढमते. बुद्धीच्या तर्कावरती हे जाणलं जात नाही. हे फक्त आणि फक्त अनुभवाच्या तत्वावरती जाणलं जातं. आणि तो अनुभव शब्दात सांगता येत नाही. तुम्ही म्हणा असं कसं अनुभव शब्दात सांगता येत नाही. अनुभव आला तर तो शब्दात मांडता यायला पाहिजे ना. सांगा मला जिलबी किती गोड असते हे सांगतो मला. पानभर वर्णन केलं, हा जिलबीचं वर्णन पानभर केलं, याच्यापेक्षा एक जिलबीचा छोटा तुकडा हातावरती दिला आणि तो खायला सांगितला. पानभर जे लिहिणार आहे त्यानं कळेल का त्या छोट्याशा तुकडा खाल्ल्यानंतर कळेल. तो तुकडा खाल्ल्यानंतर कळेल पण ते सांगता येणार नाही. तसंच आहे हे जर व्यवहारातलं आहे तर परमार्थात तर किती आवड आहे नाही का. म्हणून माऊली म्हणतात की बाकी काही करू नका, तुम्ही त्यातलं जे सार आहे ना त्याची निवड करा. एकदा तुम्ही चांगल्याची निवड केली की असं आपल्याकडे सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर की मग तो काळजीवान. फक्त तुम्ही एकदा त्याची कास धरली पाहिजे, आम्हाला नेमकं काय हवंय. मन, बुद्धी आणि इंद्रिय
यांचा जो परस्पर संबंध आहे त्या संबंधाशिवाय कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होत नाही असं व्यवहारामध्ये आहे ना. म्हणून पहिल्यांदा मनात तो विचार होतो आपण परापश्चिंती मध्यम आणि वैखरी, जसं मी सांगितलं की परेमध्ये पहिल्यांदा ती स्पंदना काय व्हावं, मग ती वर 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 एक आपण बोलतो. तसं आपल्याला गावाला जायचंय, तर गावाला आपण कधी जातो, प्रत्यक्ष प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण तिथे पोहोचलो असतो. बॅग भरायला घेतली, ज्यांचं माहेर पुण्याबाहेर आहे त्यांना कळेल मला काय सांगायचं. बॅग भरायला घेतली की आपण तिथे पोहोचलेलो असतो. मग तिथे पोहोचतो ते कशाने पोहोचतो, मनाने, बरोबर नाही. त्यांचं बाहेर मला माहिती आहे म्हणून. इंद्रिय म्हणजे प्रत्यक्ष तिथे जातो आपण, डोळ्यानं बघतो ते का. आणि बुद्धीच्या तर्कावरती बुद्धी सांगते आपल्याला की 5:30ची गाडी आहे म्हणजे 4 वाजता उठावं लागेल पहाटे, म्हणजे ते सगळं वेळेत आवरून होईल आणि वेळेवरती आपण स्वारगेटला किंवा काय तिथून गाडी सुटणार आहे तिथे पोहोचू, प्रत्यक्ष गाडीमध्ये बसू. हे सगळं कुठे चालतं, बुद्धीमध्ये चालतं. म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय. आपण पाहतो ना गावाची पाठी, आलो बाबा नाही का, पंढरपूर, हे सगळे चालत 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 जेव्हा पाहतात तेव्हा कळतं ना पंढरपूरला आलो. आपल्याला आता मी 4 दिवस राहील, एकादशीला आदल्या दिवशीच पोचतो. हे इंद्रियाच्या पातळीवरती आहे, हे मनाच्या पातळीवरती आहे, हे बुद्धीच्या पातळीवरती आहे. आणि हे मनबुद्धी इत्यादी जे आहे ना, असं सांगितलंय याची उत्पत्ती मुळात सत्वगुणापासून झालेली आहे. सत्वगुणापासून झाली. सत्व, रज आणि तम ते गुणांबद्दल चाललंय. याची उत्पत्ती मुळात सत्वगुणापासून झालेली आहे. म्हणून ते झाले प्रकाशक ना. ज्याच्यापासून आपल्याला दिसतं ते कशामुळे दिसतं, प्रकाशामुळे दिसतं ना. अंधारात दिसेल का आपल्याला, नाही. वस्तू असते ना, वस्तू असते पण त्याच्यावरती प्रकाश पडला की त्याच्यामुळे आपल्याला दिसतं. म्हणून यांना म्हणतात प्रकाशक. ते आहेत विषयांचे प्रकाशक. त्याला शब्द वापरलाय कारण ते विषय दाखवतात ना, वस्तू दाखवतात. हे घड्याळ आहे, हे कशामुळे कळतं मला, तर मी कधीतरी लहानपणी शाळेत घड्याळ शिकलेलो असतो, घरामध्ये पाहिलेलं असतं. रात्री 2 वाजता आपण उठलो समजा, आपल्याला जाग आली, दिसतं का घड्याळ, आपल्याला माहिती ना कुठे लावलं भिंतीवरती आपल्या घरात. मग प्रकाशाच्या अभावामुळे ते आपल्याला दिसत नाही. तसं हे जे मन, बुद्धी आणि इंद्रिय आहे हे मुळात एखादी वस्तू दर्शवतात, म्हणून त्याला प्रकाशक असं म्हटलेलं. शब्दाविषयीचे प्रकाशक. शब्द आपल्याला कळतो, समजतो, वस्तूबद्दलचे, पदार्थाबद्दलचे. म्हणजे ज्या भूतमात्रांच्या तमोगुणांपासून तो विषय उत्पन्न झालेला असतो, विषयाची उत्पत्ती ही तमोगुणापासून आहे, पण त्याची जाणीव सत्वगुणामुळे. थोडं जड होतंय, नाम घेऊ द्या म्हणजे कळेल. पुन्हा सांगतो मी काय काय गडबड आहे ते सांगतो. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. म्हणा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम.
हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय व्यवहारातलं धनदूत एखाद्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं किंवा तो पदार्थ दिसतो म्हणजे काय होतं तर त्याच्या मागे विज्ञान असं आहे की त्याच्यावरती प्रकाश पडतो तो प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये आतमध्ये लेन्स असते रेटिना असतो त्या रेटिना म्हणजे पडदा त्याच्यावरती आपली गुगलमध्ये लेन्स आहे वेगळी ज्यावेळेला ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं बघा त्यावेळेला हल्ली लेन्स बसवतात ना म्हणजे नंबर पण नाही चष्मा वापरायची गरज नाही तिथे लेन्स बसवतात म्हणजे ते आपली फोकल लेंथ असते आतमध्ये फोकल लेंथ ऍडजस्ट केली जाते म्हणजे काय ते सांगतो अजून थोडं स्पष्ट करतो आपल्या प्रत्येकाच्याकडे घरी टीव्ही आहे आपण एका विशिष्ट अंतरावर बसून तो पाहतो तो टीव्ही चालू आहे आणि आपण जवळ 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 अगदी टीव्हीला डोळे लावून पाहिलं दिसेल का काही मग चालूच आहे ना आधी दिसत होता आणि काहीतरी समजा सिरियल लावले जवळ 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 जाऊ एका विशिष्ट अंतरानंतर त्याच्यावरचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसत नाही याचं कारण आपल्या डोळ्याच्या आतमध्ये असलेली जी लेन्स आहे ती त्या चित्र आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जो पडदा आहे त्याच्यावरती जी त्या चित्राची प्रतिमा उमटते त्याला ऍडजस्ट होऊ शकत नाही आणि आपल्या डोळ्याच्या पडद्यावरती ते चित्र उलट दिसतं मग ते उलट असलेलं चित्र पुन्हा बाहेर फेकलं जातं ते आपल्या ज्याला आपण बुबुळ म्हणतो त्याच्यावरती पुन्हा आतमधून धडकतं ते प्रकाश किरण धडकतात आणि आपल्याला प्रतिमा सुलटी दिसते माऊली म्हणतात सद्गुरु घरी दृष्टी सुलटी माऊलींचं शब्द म्हणजे सध्या आहे ती आपली कशी आहे उलटी आहे आपण बाहेर पाहतोय ना सद्गुरु सांगतात बाहेर काही नाही जे काय आहे ते आत आहे अहमेवा समेवा नान्य यत् सत् सत्परम पश्चादहम यदे तच्च गुरु शिष्येत सोस्मयम आत आहे जे काही आहे ना ते आतमध्ये आहे बाहेर
नाही. हा बोल सद्गुरू बोलून देतात. म्हणून माऊली म्हणाल्या सद्गुरू परी दृष्टी सुरट. आता ती दिसते आपल्याला. सोपं करू. ज्यांना चष्मा आहे त्याला ती काच जी लावलेली आहे पुढे चष्म्याला, ती काच दिसते का हो मध्ये? नाही ना दिसत. ज्यांना चष्मा नाही त्यांना काही लक्षात नाही आलं मला काय म्हणायचं. तरी ते समजा गॉगल लावला आपण बाहेर पडतो तर त्या गॉगलची काच दिसते आपल्याला वेगळी नाही ना. ते जे काही बाहेरचं दृश्य पाहतोय त्याच्यात ती मर्ज होते सोप्या मराठीत. मग ज्याच्यावर जी गोष्ट आपल्याला दिसते ती दिसते याचं कारण ती जड आहे म्हणून दिसते. मला सोपं सांगायचं होतं पण झालंय का नाही तुम्हाला सांगतो. एखादी वस्तू दिसते ती जड आहे म्हणून दिसते ना. पारदर्शक असते. परमात्मा दिसतो का हो? नाही. तो जड नाही म्हणून आपल्याला दिसत नाही. म्हणजे साध्या डोळ्याला दिसत नाही. तस हे जे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत जे आपण उपभोगतो, संत सांगतात ते विषय आपण उपभोगतो याचं कारण ते जड आहे. आणि जे जड आहे त्याचा उपभोग हा काही काळ आपल्याला सुख झालं असा भास देतो. आणि बर असं आहे त्या इंद्रियांचं की एका इंद्रियाचा विषय दुसरं इंद्रिय उपभोगू शकत नाही. म्हणजे जिभेचं काम जे रसना देण्याचं आहे ते ती चव दुसऱ्या कशापासून मिळू शकेल का? समजा हाताने एखादा पदार्थ पाहिला तर आपण सांगू शकतो त्याची चव. म्हणजे माहिती असणं गोष्ट वेगळी. म्हणजे त्या इंद्रियांचे विषय त्या इंद्रियांनाच भोगावे लागतात. म्हणजे हे सगळे विषय जेव्हा आपण उपभोगतो तेव्हा इंद्रिय आणि बुद्धीच्या पातळीवर उपभोगतो. आणि या सगळ्याला म्हणजे प्रत्येक विषयाला साक्ष असलेलं आणि जे कधीही न दिसणार असं एक मन नावाचं इंद्रिय आपल्या आतमध्ये पाहिलं. आतापर्यंत कोणी मन दाखवा आहे ना, म्हणून ते मन की बात करतात. मन नावाचं इंद्रिय हे कोणालाही दिसत नाही, सांगता येत नाही. असं आहे आमचं मन. म्हणजे रोज सत्संगाला येतात पण शुद्ध मनाचे असतीलच असं नाही. आणि एखादा कोळशाच्या खाणीत काम करतो. काय कपडे अगदी काळी कुट्ट झालेले, सगळं अंगाला कोळशाने डाग पडले, पण त्याचं मन कधी कधी अगदी स्वच्छ असतं नाही का. बहुतेक राजकारणी पांढरे कपडे घालतात बघा स्वच्छ. त्यांचं मन स्वच्छ असेल असं याचं कारण मन हे असं आहे की मन कोणत्याही इंद्रियाशिवाय विषयांचा उपभोग घेऊ शकतं नाही का. परदेशात जायचं असेल तर त्याला विजा काढावा लागतो, तिकीट काढावं लागतं, प्रत्यक्षात विमानात बसावं लागतं. पण समजा मी असं म्हणलो की जरा गळे वेगळ्या आणि आपण पटकन अमेरिकेची काय एक सफर करून येऊ
तर क्षणामध्ये आपण अमेरिकेत जातो आणि क्षणात परत येतो. हे कशानं करतो, कोणत्या इंद्रियानं करतो, तर हे मन नावाच्या इंद्रियानं करतो. आणि हे मन जड नसल्यामुळे, बाकीचे पदार्थ दिसतात ना, वस्तू दिसतात, हे मन जड नसल्यामुळे आपल्याला दिसत नाही. म्हणून ते जे मन आहे ते जो अव्यक्त आहे, जो निराकार आहे, त्याच्याकडे जाणार असावं. म्हणून संत म्हणतात ना, आता कोठे धावे मन तुझे चरण देखली, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला पांडुरंग. कशानं होतं, तर मनानं होतं. लक्षात घ्या, हे सगळं जे करायचंय ना, हे मनाच्या पातळीवरती आहे. आणि हे अवघड आहे मनाच्या पातळीवरती करणं. म्हणून संत सांगतात यातली पहिली पायरी काय, नाम घ्या. म्हणून मुखानं हरिनाम ही यातली पहिली पायरी. मग ते जाता येता उठता बसता बाकी माहिती आपल्याला. इथे काही श्लोक कार्यावळीसाठी म्हणावी असं नाही, कारण तुम्हाला तुमचं पाठ आहे माझ्यापेक्षा जास्त. मला माहितीच होते ते कीर्तनकार भाऊ उभे राहिलेला की त्यानं पहिलं वाक्य सुरू केलं की हे यांची संपलेली असते तोपर्यंत. मला म्हणजे बरोबर शब्द इतकं श्रवण आहे आपण. असा हा परमात्मा अव्यक्त आहे, कारण तो जड नाही. मग तो कसा आहे, तर तो ज्ञान स्वरूप आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, जो आपणतेची आपण पया, प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलो जया, नाही तुझे. प्रकाशाला वेगळी कशाची उपमा द्यावी लागतो, सांगता येईल आपल्याला. हा सूर्याचा प्रकाश ना अगदी आमच्या घरी ट्यूब लावल्यावर पडतो तसा आहे, असा आहे का, नाही तसा. हा परमात्मा हा परमात्मा अगदी मला मागे एकदा भेटला होता तसाच आहे असं सांगताय. त्याला वेगळं काही मराठीत ज्याला आपण उपमा म्हणतो ती देता येत नाही. ते सद्गुरूच्या बाबतीत आहे ना, लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. म्हणजे त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, असं ते परमात्मा तत्व आहे. म्हणजे तो परमात्मा इंद्रियजन्य विषय नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला तो कसा आहे हे सांगतात. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या. हा शब्द आपल्याला महत्वाचा. तो स्वसंवेद्य आहे, म्हणजे तो आहे आणि तो जाणून घेण्याकरता कशाची गरज आहे, तर त्याचीच गरज आहे. स्वसंवेद्य ना, स्वतः शब्द जर फोडायचा म्हटला तर स्वतःहून स्वतःला समजणे, स्वसंवेद्य, किंवा स्वतःला स्वतःची संवेदना होते. समजणे म्हणजे संवेदना, कळणे, मी कोण हे कळणं म्हणजे स्वसंवेद्यपणा. पण तो मी कोण हे कळण्याकरता कोणाची गरज आहे, तर त्या मीची गरज आहे. तो मी म्हणजे कोण, तर तो मी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो मी म्हणजे साक्षात परमात्मा आहे. हे तत्व आहे. जो त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतो.
असा जो आहे आणि जो परमात्मा इतर कोणत्याही प्रमाणानं प्रमाणित करता येत नाही. किती अवघड होत जातो बघा वेदांत. पहिले 3-4 दिवस जरा बरं वाटतं, नंतर काय चाललंय एक 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 एक. ही हरिपाठ म्हणजे वेदांतच आहे बरं का. तो मी म्हणू ना की अभंग सोपे असतील, अभंग पाठ असतील, पण तो समजून घ्यायचा म्हटलं तर काय करावं लागतं, तर एवढं सगळं करावं लागतं. आणि तो समजून घेऊन कधीतरी आपल्या डोक्यात येईल ना, हे ऐकलंय बाबा कुठेतरी, बस हे ऐकलंय कुठेतरी. हे जेव्हा आपल्याला होतं तेव्हा ते ज्याच्याबद्दल ऐकलंय ते जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यामध्ये निर्माण होते, नाही का. मंगळयान पोहोचलो समजा असं आपण, मग आपण ते टीव्हीवर बातमी पाहतो, मग नेमकं काय झालं आता उद्या वर्तमानपत्रात वाचू बरं का. त्याची ते ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल जाणून घेण्याचं जे कुतूहल आहे हे तयार व्हायला पाहिजे. नाहीतर कुतूहल, लहान मुलं जे असतात ना ती प्रश्न विचारतात बघा, ते कशाच्या पोटी विचारतात प्रश्न, त्या कुतूहलापोटी विचारतात. आणि आता आपल्याकडे त्यांच्या कुतूहलाला द्यायला उत्तर नाही, म्हणून मग आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल. तसंच आहे, या कुतूहलाबद्दल कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते एवढं सोपं नाही. बरं, हे इंटरनेटवर उपलब्ध नाही, हे ग्रंथांच्या अभ्यासाशिवाय होत नाही. आणि यात जर नशीब चांगला असेल तर सद्गुरू सहवास. ग्रंथांचा अभ्यास वाचन भक्त होतं बघा. वाचन ही भक्ती नाही, परत मी 2-3 दिवसापूर्वी बोललो, वाचन ही काही भक्ती नाही. मग श्रवण ही भक्ती. मग काय ऐकायचं, श्रवण ऐकायचं, सद्गुरूकडून श्रवण ऐकायचं. मंदोरेकर महाराजांनी लिहिलं ना 365 दिवस रोज काय वाचायचं प्रवचन, ते वाचायचं. आणि आपण वाचलेलं आपणच ऐकायचं, नाहीतर पुन्हा बऱ्याचदा कार्यक्रम मला काही विचारतात कसा झाला कार्यक्रम, कसा झाला म्हणजे तुला नाही कळलं, तू केलास ना, तुला नाही कळलं कार्यक्रम कसा झाला. हे न कळणं याचं कारण तू ऐकलाच नाहीस. हे कळणं जे आहे ना, हे कळणं कुठे बाहेर नाहीये बघा. परत तेच, हे कळणं सुद्धा आपल्या आतमध्ये आहे. जसं परमात्मा आतमध्ये आहे तसं त्याची जी जाणीव स्वरूप आहे ती सुद्धा आपल्या आतमध्येच आहे. महाराज सांगतात, विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वाची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, ती काय स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई. हे थोडं भूमिकेच्या अंगाने सांगतो. आपण सगळ्यांनी ए काय अ बरोबर ब, अ ची किंमत आणि ब ची किंमत नाही का, क ची किंमत काढा, असे प्रश्न असतात ना. काय बीजगणितच असतं. भूमिती नाही. भूमिती म्हणजे त्रिकोण, चौकोन. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा याचं वाटोळं होऊ दे, तर वाटोळं म्हणजे गोल, ते भूमिती. A is equal to B, B is equal to C, therefore A is equal to C. हे जसं प्रमेयानं सिद्ध करता येत तसं परमात्म तत्व प्रमेयानं सिद्ध करता येत नाही. याचं कारण पुन्हा जो मगाशी मी सांगितलं तो अनुभवाचा विषय आहे. त्याच्याबद्दल कितीही सांगितलं तरी तो अनुभव येत नाही. अनुभव हा
ज्याचा त्यानंच घ्यायचा असतो. आणि बऱ्याच जणांची गुडघ्याचे ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन झाल्यानंतर आपण भेटायला जातो, आपण विचारतो काय कसं वाटतंय, तो म्हणतो आता बरं वाटतंय. आता जे बरं वाटतंय हे नीट आहे. आता जे बरं वाटतंय ते तो आधी जे दुःखद होतं त्याच्या अनुभवावरती सांगतो. आपल्याला वाटतं का त्याला बघून बरं वाटतं, कारण तो त्याचा अनुभव आहे. पुन्हा अनुभवजन्य ज्या वस्तू आहेत ना, हा अनुभव प्रत्यक्ष आल्याशिवाय कळत नाही. तसं ते परमात्मा स्वरूपाचं आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय कळत नाही. तो अनुभव कशाला येईल? संत सांगतात तो अनुभव नामाने येतो. म्हणून माऊली म्हणाल्या हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. म्हणजे तो कोणत्याही प्रमाणाने व्यक्त होत नाही. म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणते. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार हे चाललंय बरं का, अव्यक्तावरती चाललंय सगळं. तो व्यक्त करता येत नाही, तो सांगता येत नाही, तो दाखवता येत नाही, असं झालं होतं. पण म्हणजे नेमकं झालं होतं काय हे आपण जडाबद्दल सांगू शकतो, चैतन्याबद्दल सांगू शकत. हार्ट अटॅक येतो बघा, हार्ट अटॅक आल्यानंतर ती कळ येते छातीवर. मला काही अनुभव नाही, मी आपला ऐकलं. ती कळ ज्याला येते त्यालाच तो अनुभव आहे ना. किंवा काही जण म्हणतात ना अमुक अमुक पार वर हात टेकून आले होता, हा शब्द बरोबर आपण ऐकतो. मग वर हात टेकले त्याचे तेव्हा त्याला आलेला जो अनुभव आहे तो सांगू शकतो का शब्दाला? नाही सांगू. याचं कारण ते जरी अनुभवजन्य असलं तरी सांगता येत नाही, कारण ते जड स्वरूपातलं नाही. म्हणून ते कोणत्याही प्रमाणाने व्यक्त होत नाही, म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात. आणि म्हणूनच ते निराकार आहे. जे व्यक्त करता येत नाही ते अव्यक्त, आणि जे व्यक्त करता येत ते व्यक्त. काय व्यक्त कर पटकन काय आहे ते. नाम घेऊ आणि मग अभंगाकडे वळू.
माझे श्रीरामा तू दैवत माझे ओठावरती सतत राहू दे ओठावरती सतत राहू दे तुझेच शांती
रामा तू दैवत माझे ओठावरती सतत राहू दे ओठावरती सतत राहू दे तुझेच मंगल गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तात्पर्य ते परमात्मा तत्व कोणत्याही प्रमाणाने व्यक्त होत नाही. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात एके ठिकाणी आता तो इही शब्दी जे के मेळवू अनुमानाची मांदी हा प्रमाण ही वो नेदी कोणीही मा. म्हणजे हा अनुमानाने किंवा कोणत्याही प्रमाणाने जाणून घेता येत नाही सांगता येत नाही म्हणून याला अव्यक्त असं म्हणतात. अव्यक्त चाललंय अव्यक्त व्यक्त करण्याकरता किती खर्च करावा लागतो याचं कारण त्याचं वर्णन शब्दात करता येत अव्यक्त आहे म्हणूनच तो निराकार आहे. कारण साकार वस्तू ही अव्यक्त कधीही नसते. ती साकार आहे म्हणून ती व्यक्त करता येते आणि हा निराकार आहे म्हणून हा व्यक्त करता येत नाही. आकार हा दृश्य स्वरूप झाला आणि जे जे दृश्य स्वरूप आहे ते जड आहे पण परमात्मा जड नाही. दृश्य नाही तो फक्त द्रष्टा आणि साक्षी असा सांगितलेला आहे. ते परमात्म्याचं स्वरूप आहे. तो द्रष्टा आहे आणि साक्षी आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च असं श्रुतींचं वचन. जो साक्षी आहे जो द्रष्टा आहे ते केवळ आणि केवळ निर्गुणच आहे. सगुणाकडे हा गुण नाही म्हणून परमात्मा निर्गुण आहे. म्हणून ज्याच्यापासून या चराचराची उत्पत्ती झालेली आहे त्या हरीचं भजन करा किंवा तो हरी किंवा तोच हरी भजनाच्या योग्य आहे म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बाकी काही म्हणण्यापेक्षा माऊली म्हणाल्या हरीचं नाम सदा मुखामध्ये ठेवा. भगवंत हेच गीतेमध्ये सांगतात अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. ज्ञाता या रूपानं भगवंता जाणून जो भजन करीत असतो किंवा भजन करीत राहा
याचं कारण हे विश्व जे आहे ना ते दोन प्रकारांनी बनलेलं आहे. एक आहे चर आणि दुसरा आहे अचर. चराचर विश्व म्हणतो ना, चराचर हा शब्द चर आणि अचर असा एकत्र केला की चराचर होतं. आणि या सर्वांची उत्पत्ती त्या ईश्वरापासून, त्या तत्वापासून, त्या हरीपासून, तुम्ही नाव त्याला काही द्या, त्याच्यापासून झालेली आहे. या परमात्मा तत्वापासूनच सर्व भूत मात्र उत्पन्न होतात. त्या परमात्मा शक्तीवरच सर्व भूत मात्र जगतात आणि त्या परमात्मा शक्तीतच सर्व भूत मात्र लय पावतात. असं ते परमतत्व आहे. आता याच्यावरती जी वेगवेगळी मतं आलेली आहेत या विषयावरती, त्या विषयांचा उहापोह पुढे केलेला आहे. ते म्हणाले हे जे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार हे जे परमात्मा तत्व सांगणं चाललंय त्याच्यामध्ये वेदांत शास्त्रामध्ये बरेच काय म्हणतात आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत बरं का. वेगवेगळ्या आर्ग्युमेंट्स ज्याला म्हणतो ना, अमुक आहे का, यात अमुक म्हणलंय, यात अमुक म्हणलंय, यात अमुक म्हणलंय, ते सगळं सांगितलेलं. सांख्य जे आहे म्हणजे सांख्य शास्त्र जे आहे ते सांख्य हे ह्या प्रकृतीलाच जगाचं कारण मानतात. आपण पाहिलं सांख्य योगामध्ये काय काय येतं. सांख्य हे प्रकृतीत जगत कारण आहे असं मानतात, कारण ते निरीश्वरवादी आहेत. सांख्य जे आहेत ना त्याच्यामध्ये ईश्वराचा विचार नाही. संख्या वाढली यांची. अच्छा. न्यायशास्त्र जे आहे, न्यायिक त्याला म्हटलेलं आहे, ते जरी ईश्वर मानत असले तरी ते जे ईश्वरी तत्व मानतात ते या जगाचं निमित्त कारण मानतात, उपादान मानत नाही. पुन्हा अजून अवघड आणि सांख्य आणि न्यायिक यांची जी मत आहे ती युक्तीवरती म्हणजे बुद्धी चातुर्यावरती आधारलेली आहे. नाही का. एखादा कोणी माणूस वाद घालत असेल म्हणजे जसं बुद्धीच्या आधाराने तो पटतो आपल्याला, तर्काच्या आधारावर तर्काधिष्ठित म्हणतात ना. म्हणजे जसं प्रभू रामचंद्रांनी त्या वालीला मारलं आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी आली रामांची वाद घालायला. वाल्मिकी रामायणामध्ये आहे हा प्रसंग. आणि ती म्हणाली की प्रभू तुमचं आणि वालीचं काही वैर नव्हतं, तेव्हा तुम्ही त्याला मारण्याचं काहीच कारण नाही, तेव्हा तुम्ही त्याला परत जिवंत करा. तुम्ही का मारलं? वैर कोणाचं होतं? तुमचं होतं का? मग तुम्ही त्याला मारण्याचं कारण नाही. माझं प्रेम आहे त्याच्यावर. रामायण पहिल्यांदा विचारात पडले होतं का असा हे, अरे बापरे, हे आता मी मूळ मुद्द्याला हात घालतो. आणि नंतर लक्ष्मणजी म्हणाले बरं का, दादा ही आहे ना
हे जे ते बरेच असे मुद्दे मांडलेत बरं का. हे सगळं जे मांडती आहे ना, हे तर्कावर मांडती आहे बरं का. तर्काला बरोबर का तुम्ही माझं एखाद्याशी वगैरे नाही तर त्याच्या वाटेला मी जाऊ साधनीय तर्कादृष्टीत मांडते. मग तर्कानं उत्तर द्यायचं असतं. मग प्रभू रामचंद्र गेला असं म्हणतात की तुझं जर त्याच्यावरती प्रेम होतं, त्याच्यावरती म्हणजे त्याच्या देहावरती, तर तो देह इथेच पडला आणि तू जर म्हणशील की माझं त्याच्या आत्म्यावरती प्रेम होतं, तर आत्मा कुठेही जात नाही किंवा कुठेही येत नाही. तो सगळीकडे कायम सदा सम आहे. देहावर होतं तर देह इथेच आहे आणि आत्म्यावर होतं असं जर तू म्हणालीस तर्कावरती आधारित, तर आत्मा काही आत गेला बाहेर आला असं नसतं. तो कायम सगळीकडे असतो. आणि मग रामांनी त्याच्यावरती ते सगळं मांडलंय आणि मग तिला पुढे सांगितले की तो कसा चुकीचा वागला आणि कशा पद्धतीनं आपल्या भावाच्या पत्नीकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे, हे सगळं प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय. आणि म्हणून मी त्याला मारलं, असा पुढे युक्तिवाद करतात. म्हणून न्यायिक जे सांगितले, न्याय आणि सांख्य हे अशा पद्धतीनं युक्तिवाद किंवा तर्कवाद करत असल्यामुळे सामान्य बुद्धीच्या लोकांना ते खरं वाटणं हे स्वाभाविक आहे आणि त्याकरता त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे. म्हणून आणि सांख्यशास्त्र काय आहे, सांख्य काय म्हणतात हे सगळं सांगितलं. सांख्य मताचा विचार अशा पद्धतीने आलाय की ज्या अर्थी जगातल्या घटपटादी सर्व वस्तू हे सुख किंवा दुःख यानं व्याप्त आहे, ज्याप्रमाणे जगातल्या सर्व वस्तू सुख किंवा दुःख यानं व्याप्त आहेत, त्या अर्थी जगताचं कारण हे सुखदुःखांचं मिश्रण असलं पाहिजे. बघा ना, आपल्या प्रपंचात काय चालतं, कधी सुख किंवा कधी दुःख. आणि आपल्या वाट्याला दुःख आहे म्हणून आपल्याला सुखाची किंमत नाही का. आपल्या वाट्याला जर कधी दुःख नसेल तर सुखाची आपल्याला किंमत कळणार नाही. ती केव्हा कळते, जेव्हा आपण वर्षभर अभ्यास करतो आणि काय बघा ना, 3 तासाचा पेपर, अगदी व्यवहाराचं उदाहरण 3 तासाचा पेपर, त्याच्याकरता कमीत कमी आपण 30 तास किंवा त्याहीपेक्षा जास्त अभ्यास करतो. काय जे आपल्याला येते ते त्यात लिहितो, तो पेपर तपासला जातो आणि जेव्हा गुणरूपाने त्याचं सुख आमच्याकडे परत येतं, अभ्यास कर असं म्हटलेलं कुणाला आवडतो नाही ना. दुःखदायक आहे. काहीतरी बाजूला सारावं लागतं आणि मग ते पुस्तक हातात घ्यावं लागतं. पण ते जेव्हा गुणरूपानं म्हणजे सुखरूपाने आमच्याकडे परत येतं, तेव्हा आपण लगेच त्या मुलाला काय म्हणतो, किती छान अभ्यास केलास म्हणून चांगले मार्क पडले. म्हणजे छान अभ्यास हा त्याच्याकरता खरं तर दुःखदायक आहे. आई किती कष्ट घेत असते, त्याला इकडे सोडा, तिला इकडे सोडा, क्लासला सोडा. पण या सगळ्याचा परिणाम जेव्हा गुणांमध्ये होतो, सुखामध्ये होतो, तेव्हा आम्हाला ते सुख प्राप्त करण्याकरता झालेलं जे दुःख आहे त्या दुःखाचा आपोआप विसर पडतो. पण ते दुःख उपभोगल्यामुळे किंवा भोगल्यामुळे
आम्हाला त्या सुखाची प्राप्ती होते. म्हणून सांख्य असं म्हणतात या सृष्टीच्या निर्मितीचं कारण सुख आणि दुःख यांचं जे संमिश्रपण आहे ते आहे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये प्रधान म्हणजे प्रकृती, आणि ती प्रकृतीच आपोआप जगत रूपानं प्रगट होते असं सांख्यांचं मत आहे बरं का. पण लक्षात घ्या, कोणत्याही वस्तूच्या प्रगटीकरणाकरता त्याच्यामध्ये केवळ ती वस्तू असून चालत नाही, त्याच्यामध्ये चैतन्य लागतं, नाही का. म्हणून आपण म्हणतो ना ब्रह्मचैतन्य, ते चैतन्य लागतं ना प्रगटीकरणाकरता. म्हणून सांख्यांचं हे मत बरोबर नाही, कारण अचेतन वस्तू चैतन्याशिवाय प्रगट होऊ शकत नाही. आपण रोज सकाळी प्रगट होतो की नाही? कशामुळे? आपल्या आतमध्ये असलेल्या चैतन्यामुळे. ते चैतन्य जेव्हा प्रगट व्हायचं थांबतं तेव्हा काय होतं? तेव्हा घरासमोर गर्दी होते अर्ध्या तासात, आणि ते मग म्हणतात की आता राम म्हणा. त्या राम म्हणण्यापूर्वी माऊली म्हणतात तो राम फार पुढे म्हणायचा आहे, त्याच्या आधी मुखानं फक्त तुम्ही हरी म्हणा, कारण तो हरीच तुम्हाला तारणारा आहे. कसा तारणारा आहे? तर जे सांख्य सांगतात त्याच्या पुढे न्यायिक काय सांगतात, न्यायशास्त्र काय सांगतं, हे आपण बरोबर उद्या संध्याकाळी अजून सांख्यांचं व्हायचं आहे बरं का. थोडंसंच सांगितलं, अगदी एक 3-4 ओळी ज्या आहेत त्या थोड्याशा सांगितल्या आहेत. उद्या बरोबर 6 वाजता पाहू. नेहमीप्रमाणे बसायला माऊलींची आरती आणि देवळशींची आरती. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यते तोषावे, तोषोनी भजयावे असाय दाने. जे घरांची व्यंकटी सांगतो प्रयास करणी रतिवाहतो, बुद्धा परस्परे परो मैत्रनिमांचे. दुरितांचे निरजालो विश्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांची लोके राहो राणी जागरण. वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मानयानी, अनवरत होऊन मंडळी भेटतो होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव विभूषांचे. चंद्रमेचे लांछन मार्तंडचे तापहीन, हे सर्वांनी सदा सज्जन सोयरे रघुनी. निपुणान सर्वस्वी ओम नमोरी निरोगी, भजिजोवानि गुरुकी अखंडित. आणि ग्रंथोजीये विशेषी लोकीये, दृष्टादृष्टविजये ओंकारे. एक म्हणे श्री विश्वेश्वरायो, होई दान प्रसादो. येणे वरे ज्ञानदेवो सुराजा, येणे वरे ज्ञानदेवो सुराजा, येणे वरे ज्ञानदेवो सुराजा.
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. साधु संत वेद नामांता आरती जन राजा लोकने ज्ञान ज्योति तनेनादि कोडी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान आरती जन राजा प्रगट वेद होवे विश्वब्रह्माजी केले राम जनार्दन पायी मस्तक ठेविले आरती जन राजा कैवल्य केला सेवित साधु संत वेद नामांता आरती जन राजा जय जयाजी देव वर्ष नारदा कीर्तन आचार्या जय जयाजी देव वर्ष नारदा कीर्तन आचार्या प्रेमाने गोवाळू आरती प्रेमाने गोवाळू आरती तुझ्या मर्या जय जयाजी देव वर्ष नारदा कीर्तन आचार्या जय जयाजी देव वर्ष नारदा कीर्तन आचार्या व्यासानी तुझे चरण धरिले कृष्ण कथा गाली त्यासी पाठविले भगवन गुण संकीर्तन करुणी भगवन गुण संकीर्तन करुणी सारी जगताया जय जयाजी देव कीर्तन आचार्या जय जयाजी देव कीर्तन आचार्या तव वचना कृष्ण कथा रस जो भागवती कथा दर्शन देवा परमात्म्याने दर्शन देवा परमात्म्याने शांत व्यास करिया जय जयाजी देव कीर्तन आचार्या जय जयाजी देव कीर्तन तमेव बाबा तमेव तमेव विद्यालयं तमेव सर्वं तायेन वाचा करोमि यज्ञं सर्वं परस्मै अष्टदेशं महानारायणं कृष्णावतारमस्मि श्रीधर माधव गोविन्दायं कामिनायं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण
उपासनेला प्रचारणारे देव संतान सदा नमामि. कर्मयोगे वयगान व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे जय जय रघुवीर समर्थ